छत्रपती शिवाजी महाराज नावातच पराक्रम आणि शूरवीरता झळकून येते. आपल्या छत्रपतींचा इतिहास ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहतो, कारण त्यांनी तसा इतिहास रचलाय. काही दिवसांवर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते. तर त्यासाठी आम्ही गेलो होतो अर्नाळा जेट्टीवर एक शॉर्ट फिल्म छोटीशी शूट करायला यूट्यूबसाठी. फायनली आमची बोट आली. आता त्या किनाऱ्यावरून मी या किनाऱ्यावर बसलो. आता जाऊ किल्ल्यावर. आणि मग फायनली आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. आम्ही गड किल्ल्यावर पोहोचलोय. घे ना. महाराजांचा इतिहास ऐकून गर्वाने मान उंचावणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने याची काळजी घेतली पाहिजे की त्यांच्या इतिहासाला आपण ठेच पोहोचू देणार नाही. मोस्टली आमचं शूट होत आलंय. थोडंसं बाकी आहे, थोडेसे डायलॉग बाकी आहेत. ते झाले की मग बघू. आणि जसं मग आम्ही किल्ल्यावर बसलो तसं आमच्या पाठी कुत्रे लागले आणि ते शेवटपर्यंत आमच्यासोबत होते. आम्ही कसं तरी त्यांना ॲडजस्ट करून शूट केलं, पण खूप क्यूट होते कारण शेवटपर्यंत आम्हाला बोटीपर्यंत देखील ते सोडायला आले. नहीं जाएगा तब तक नहीं जाएगा. दिवेश तू जा साले, तेरे ही चमड़ी मैटर करता देगा. ये साला बहुत चमड़ी है. अरे मी मोठ्या मनाचा तुमच्या सोबत येऊन मी ऍक्टिंग मध्ये ना आलोय. तुम्ही लोकांनी माझे पाय धरले पाहिजे. सकाळपासून उन्हात आणून फिरतोय, धरून उडवलं पाहिजे. हे असं म्हण असायला ना, काळीच लागतं. काळीच काळीच गडेची पोटा किंवा टाइमपास करण्याची पण नाही. तू बोल असं कसं हे बघा, सीन बघा, ही हवा बघा, ह्याचं कुठे बघायला भेटत. मेरा चेंज करता उधर खड़ा था ना, नाही बोल पोच से पाणी मारला तर हे नाही होणार. मारत लागेल. हाँ मार जरा. ये ले, अभी तू शूट कर रहा है. हाँ अभी उसको अभी तू शूट करेगा, अपन को नहीं करेगा. नहीं, एक सीन है उसका. अरे यार अभी भी दे रहा है क्या? जरा शॉकिंग सीन है उसका ना. वो तो दिखा. शॉक हो जाते हो ना मेरे को देख के ये लुक में. आणि मंडळाच्या वतीने उत्कृष्ट अशी व्हिडिओग्राफी केल्याबद्दल आपले हार्दिक आभार. आले तुफान किती पुन्हा सोड. आमच्या मित्राला जेव्हा आम्ही मावळ्याच्या भूमिकेत अभिनय करताना पाहिले तेव्हा आमच्या अंगावर काटा उभा राहिला. मग काय असेल त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, ज्यांनी हे स्वराज्य निर्माण केले. मग फायनली आमचं शूट कम्प्लीट झालं आणि आम्ही निघालो. एकतर आम्हाला लेट झाला. 7ची शेवटची जी बोट होती ती आम्हाला भेटली आणि नशीब आम्हाला भेटली, नाहीतर तिकडेच राहायला लागलं असतं. वाट मग तिकडे जो असलं तर प्रॉब्लेम व्हायला कामाला जायचंय. नाईट इकडेच करावी लागेल मला. उद्या मॉर्निंग आहे, हे जातील आरामात. पर्यंत सोडायला थँक्यू.
इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर आमचा छोटासा प्रयत्न हा नक्की जाऊन पहा.